आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. शहाजीराजे भोसले विजापूरच्या दरबारात सरदार होते. जिजाबाई लहानपणापासून शिवबांना प्रभू श्री रामाच्या आणि श्रीकृष्णाच्या कथा सांगतात. या कथेच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे संस्कार टाकले. जिजाबाई लहानपणापासून शिवबांना तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भाला फेकणे, घोड्यावर रपेट्यासारखे लष्करी शिक्षण दिले. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पसलकर यांच्यासारखे कितीतरी जिवलग मावळे शिवरायांना मिळाले. 27 एप्रिल 1645 रोजी जिवलग मावळ्यांना सोबतीला घेऊन शिवराय किल्ले रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. 7 मार्च 1647 रोजी 7 मार्च 1647 रोजी तोरणा मावळ्यांना सोबतीला घेऊन तोरणा किल्ला जिंकला. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध करून स्वराज्याला मोठ्या संकटातून सोडवले. 5 एप्रिल 1663 रोजी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शाहिस्ता खानाची लाल महालात घुसून बोटे चाटली. 1660 मध्ये क्षितिजावरच्या पन्हाळ्याला दिलेल्या वेड्यातून सीताफळ निसटले. त्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यासारख्या अनेक मावळ्यांनी बलिदान दिले. औरंगजेबाने शिवरायांना आग्र्यामध्ये कैद केलं होतं. त्या कैदेतून शिवराय सीताफळ निसटले आणि थारलेले किल्ले सुद्धा स्वराज्यात पुन्हा आणले. अवघ हिंदवी स्वराज्य जे स्वप्न बघत होता तो दिवस उजडला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. 3 एप्रिल 1680 रोजी माझ्या राजाचे निधन झाले. रयतेच्या कल्याणासाठी मुठभर मावळ्यांना सोबतीला घेऊन आदिलशाही, निजामशाही, मुघल या जुलमी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज 395व्या वर्षानंतर आमच्या मनात जगात शब्द पडतील अपुरे अशी कीर्ती शिवबाची राजा शिवपुणे दिशे जगती अवघा जगाचा शिव छत्रपती. धन्यवाद.